ज्ञानदीप लावू जगी, धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। वा पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या। कुणी बोलू नका, विक्षेप करू नका कार्यक्रम। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमान विराजिए, 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 आइए हनुमान विराजिए।
कुमार पधारिये अंजनी कुमार आइए हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए पधारिये पवन कुमार पधारिये अंजनी कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आजच्या पवित्र कीर्तनासाठी घेतलेला अभंग निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी धर्माचे कळस जगत वंदनीय विश्व वंदनीय देवप्रिय संतप्रिय जगतप्रिय संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील अतिशय महत्वाचा असणारा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतला आहे निवडला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या जीवनातील धर्म सांगतात. लक्ष देऊन ऐका. धर्म म्हणजे काय? शास्त्राच्या सहमतीनं आचरण करणं आणि त्यानुसार आपलं कर्म करणं याला धर्म म्हणतात. आणि धर्माचं पालन करणं कशाला म्हणतात ऐका. तुम्ही जर अखंड देवासाठी धर्मासाठी तत्वासाठी संप्रदायासाठी जीवन जगला ना याला म्हणतात धर्माचं पालन करणं. तुम्ही जर अखंड समाजासाठी दुसऱ्यासाठी आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी जीवन जगला ना याला म्हणतात धर्माचं पालन करणं. ऐका ऐका. तुम्ही जर अखंड अण्णासाहेबांसारखं या मातीसाठी या देशासाठी जीवन जगला ना याला म्हणतात धर्माचं पालन करणं. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्याला आपला खरा धर्म सांगतात. माझ्या अंतकरणातील 5 देव सांगतो मी ऐका. मी 5 जणाला देव मानतो बरं का. एक आहे पंढरपुरातला मालक पांडुरंग परमात्मा, तो माझा देव आहे. 2 या देवाचं भजन करणारे अष्ट संत, त्यांना मी देव मानतो. 3 ज्यांनी आपल्याला जन्म दिला, हे विश्व दाखवलं ना, ऐका ऐका, ते आईवडील, त्यांना मी देव मानतो. 4 ज्यांच्यामुळं 2 टाइमाचं जेवण आपल्याला मिळतं, जो रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतो, तो शेतकरी राजा, तो माझा देव आहे. आणि 5 ऐका, ज्यांच्यामुळं आज आपण सुरक्षित आहोत, उद्याचा सूर्य आपण पाहू शकतो, तो सीमेवरचा जवान, याला मी देव मानतो. सीमेवरचा जवान म्हणजे साक्षात देवाचाच अंश बरं का, साक्षात संतांचाच अंश आहे. कारण देशाची सेवा करणं हे कोणाच्या नशिबात नाही. ऐका, सपने हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं. आर्मी में हर कोई जाना चाहता है लेकिन जाते वही है जिसे भारत माता बुलाती है. ज्याला भारत मातेने बोलावलं ना तोच आर्मी मध्ये जाऊ शकतो.
आणि मी तर असं म्हणेल भाऊसाहेब पाटील, डॉक्टर होण्यासाठी, वकील होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी, आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी, तहसीलदार होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी, पंतप्रधान होण्यासाठी भाग्य लागते. पण सैन्यामध्ये भरती होऊन या मातीची, या देशाची सेवा करण्यासाठी भाग्य नाही, परम भाग्य लागतं, महत् भाग्य लागतं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं वाक्य सांगतो, ऐका. तुम्ही जर कुटुंबासाठी जीवन जगला ना, एक दिवस कुटुंबातली माणसं तुमच्या मरणाची वाट पाहतील. पण तुम्ही जर अण्णासाहेबांसारखं देशासाठी, मातीसाठी जीवन जगला ना, हा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. हा समाज तुमच्या जगण्याची इच्छा करेल. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा हा समाज तुम्हाला जिवंत ठेवेल. जे देशासाठी लढले, जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले, जे देशासाठी लढले, जे अमर हुतात्मे वा वा, जय हो. ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिले सर्व घरदार, सोडिले सर्व घरदार, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, सोडिला सुखी संसार, सोडिला सुखी संसार, सोडिला सुखी संसार. जे फासावरती चढले, जे फासावरती चढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. जे फासावरती चढले, जे फासावरती चढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. या जगामध्ये कोणीही अमर होत नाही बरं का. ऐका, जे देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी जीवन जगतात ना, तीच माणसं या जगामध्ये अमर होत असतात. म्हणून काही माणसं हे जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात. मी काय म्हणतोय लक्ष देऊन ऐका वाक्य. आणि काही माणसं जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत देशासाठी जीवन जगतात. ऐका, जी माणसं जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ना, ते जिवंतपणेच मेलेली असतात. माझं पुढचं वाक्य ऐका. जी माणसं जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत अण्णासाहेबांसारखी देशासाठी, मातीसाठी जीवन जगतात ना, ते गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा समाज त्यांना जिवंत ठेवतो. म्हणून खरा धर्म आपल्याला कळला पाहिजे. एका जवानाच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. जवानावर बोलणारा मी महाराज आहे, म्हणूनच मला तारीख दिलेली आहे, काळजी करू नका. आज मी तुम्हाला आपला धर्म सांगणार आहे, देवाचा धर्म सांगणार आहे आणि साधू संतांचा धर्म सांगणार आहे. विठ्ठल हरी विठ्ठल रे विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपल्या कोळगावमध्ये
आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचे भूमिपत्र, सुभेदार अण्णासाहेब भाऊसाहेब गोडसे पाटील यांनी 24 वर्ष या देशाची, या मातीची सेवा केली. 31 जानेवारीला ते सेवानिवृत्त झाले. आपल्या मायदेशी, आपल्या घरी परतले. म्हणून त्यांच्या परिवारानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बोलू नका बरं का, विक्षेप करू नका कुणी, ऐका 2 मिनिट. खरं तर इथं आल्यानंतर मला मेजर साहेबांनी सांगितलं, राहू दे बाबा, जाऊ दे, काय नाही, होतच राहतं थोडंफार. चला, इथं आल्यानंतर मेजर साहेबांनी मला सांगितलं, महाराज लहानपणापासून अण्णासाहेबांची इच्छा होती आर्मीमध्ये जायची, देशाची सेवा करायची, मातीची सेवा करायची. रोज व्यायाम करायचे, रोज रनिंग करायचे, रोज अभ्यास करायचे. परिस्थिती अतिशय नाजूक, रात्रंदिवस आईवडील शेतामध्ये कष्ट करायचे, पण मनामध्ये प्रचंड देशभक्ती होती, देश सेवा करण्याची इच्छा होती. आणि योगायोगानं अण्णासाहेब आर्मीमध्ये जॉईन झाले, भरती झाले. 24 वर्ष त्यांनी या भारत मातेची, आपल्या देशाची सेवा केली. आणि 31 जानेवारीला ते सेवानिवृत्त झाले. सुखरूप सुरक्षित आपल्या मायदेशी, आपल्या घरी, आपल्या गावाकडे परतले. आणि म्हणून त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या गावानं, या परिवारानं, नातेवाईकांनी आजचा हा भव्य दिव्य असा 1 दिवसीय हरिकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर देवाची सेवा, धर्माची सेवा आणि देशाची सेवा शास्त्रामध्ये सांगितलेली. थोडं लक्ष देऊन ऐका कीर्तन, अतिशय मार्मिक सांगतो. जीवनामध्ये देवाची सेवा घडली पाहिजे, नाही घडली तर जीवनामध्ये धर्माची सेवा घडली पाहिजे. तीही नाही घडली तर जीवनामध्ये देशाची सेवा घडली पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये अखंड 24 वर्ष या भारत मातेची सेवा घडली, 24 वर्ष ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली. सेवा करत असताना कधी कधी 2 वर्ष त्यांना सुट्टी मिळली नाही. आपण जवानाचं जीवन पाहतो, घरी येता आलं नाही, आईची भेट झाली नाही, पत्नीची भेट झाली नाही, मुलांची भेट झाली नाही. फार आठवण त्यांना यायची. आई वडील सुद्धा वेड्यासारखी त्यांची वाट पाहत होते. महिना फोन होत नव्हता, नॉट रिचेबल लागायचा. आई रोज देवाला प्रार्थना करायची, देवा मुलगा सीमेवर आहे, त्याची काळजी घे, त्याला सुखरूप ठेव. आणि अण्णासाहेबांना सुद्धा परिवाराची फार आठवण यायची. आईची आठवण यायची, वडिलांची आठवण यायची, पत्नीची आठवण यायची, ऐका मुलांची आठवण यायची, आपल्या मित्रांची आठवण यायची, आपल्या गावाची आठवण यायची. मला असं वाटतंय अण्णासाहेब सीमेवर असताना मनामध्ये म्हणत असतील, अरे कोणीतरी माझा संदेश घरी घेऊन जा, माझ्या आई वडिलांना, माझ्या पत्नीला, माझ्या मित्रांना सांगा, मी लवकरच देशाची सेवा करून घरी येणार आहे. ये गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे.
वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ। मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। हो 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 हो। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, आओगे लिखे कब आओगे, कि तुम भी न ये घर सुना सुना है। हे देशभक्ती गीत आहे ना, अण्णासाहेब सीमेवरच्या जवानांना एक जगण्याची एक नवीन ताकद आहे, सीमेवर लढण्याची ताकद आहे देशभक्ती गीतामध्ये। 24 वर्ष अण्णासाहेबांनी या मातीची देशाची सेवा केली, अतिशय दुर्गम भागामध्ये सेवा केली, बर्फामध्ये सेवा केली। ऐका ऐका, शरीरातील रक्त गोटेल एवढी थंडी होती, पण अशा थंडीमध्ये सुद्धा या देशाची सेवा केली, डोंगरामध्ये सेवा केली, लाईन ऑफ कंट्रोल जम्मू काश्मीरमध्ये सेवा केली, डेंजर झोनमध्ये सेवा केली। सेवा करत असताना कधी गोळी येईल, कधी छातीमध्ये जाईल आणि कधी मरावं लागेल विचार केला नाही। अखंड या देशाची या मातीची सेवा 24 वर्ष केली। 31 जानेवारीला ते सेवानिवृत्त झाले आणि अगदी सुखरूप आपल्या मायदेशी आपल्या घरी परतले। एकदा जोरदार सर्वांनी त्यांच्यासाठी टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं। गोटू मामाला मला जवानाचा फार अभिमान आहे बरं का, खरं सांगतो मी तुम्हाला। साहेब बघा वर्दीमध्ये कसे शोभून दिसतात, वर्दीची ताकद वेगळी फार, मला जवानावर फार गर्व आहे। आणि इथं आल्यानंतर पाहिलं आपल्या गावानं सुद्धा अण्णासाहेबांचं फार गोड स्वागत केलं बरं का। गावाच्या फाट्यापासून मिरवणूक काढली, ढोल लावले होते, डीजे लावला होता, फटाके वाजत होते, आणि असं स्वागत प्रत्येक गावातील जवानाचं केलं पाहिजे बरं का, कारण फार मोठा त्याग जवानांचा जीवनात आहे। मी काय म्हणतोय ऐका, जेवढा त्याग जवानाचा जीवनात आहे ना, तेवढाच त्याग जवानांच्या परिवाराचा सुद्धा आहे, त्यांच्या आईचा, वडिलांचा, त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुलांचा आहे बरं का। आणि खरं सांगू ऐका, आज सीमेवर कोणाची मुलं नाही बरं का, मी काय म्हणतोय ऐका, वाघाचं काळीज असणाऱ्या आईवडिलांचीच मुलं आज सीमेवर आहे। कारण आईवडिलांना माहीत असतं माझा मुलगा सीमेवर चाललाय, या देशाची सेवा करण्यासाठी चाललाय, पण उद्या स्वतःच्या पायावर येईल की चौघाच्या खांद्यावर येईल सांगता येत नाही। तरी देखील आपल्या मुलाला या देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर पाठवतात, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं बरं। एकदा त्यांच्या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा। खरंच अण्णासाहेबांना जन्म देणारे मायबाप फार महान, मी तर असं म्हणेल की ज्यांनी आपला मुलगा या देशासाठी, या मातीसाठी, या देशाच्या सेवेसाठी दिला। धन्य माता पिता तयाचे हो, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता हो, धन्य माता पिता तयाचे। अपुलिया हिता वावा जय श्रीराम तो हसी जगता, अपुलिया हिता हो बाबा जगता, हो हो हो, धन्य माता पिता
बोल धन्य माता पिता दयाळिया आपुलिया हिता जय श्रीराम जगता आपुलिया हिता तो हसे जगता धन्य माता पिता दयाळिया धन्य माता पिता दयाळिया आपुलिया हिता जुआसे जागता आणि धन्य माता पिता तयाची या भारत देशातील जवानांना जन्म देणारे मायबाप फार महान आहे. काय विचार असतात जवानाच्या आईवडिलांचे ऐका. दिवाळीच्या दिवशी एका जवानाच्या घरी मी गेलो ऐका. आणि तिथं गेल्यानंतर मी आईला विचारलं, आई आज दिवाळी आहे, सगळा गाव सजला आहे, प्रत्येकाच्या घरावर लाइटिंग आहे, दिवे लावलेले आहे, मुलं फटाके वाजवत आहे, पण तुमच्या घरी मात्र दिवे नाही, लाइटिंग नाही, अंगणामध्ये रांगोळी नाही, कोणताच आनंद नाही, आज तर दिवाळी आहे ना. काय उत्तर असतं जवानाच्या आईचं ऐका. आई म्हटली, महाराज खरं सांगू, आम्ही दिवाळी तेव्हा साजरी करू जेव्हा आमचा मुलगा या भारत देशाची सेवा करून अगदी सुखरूप आमच्या घरी येईल, तो दिवशी खरी आमची दिवाळी. मला असं वाटतंय आज गोडशे परिवाराची दिवाळीच आहे. अण्णासाहेब 24 वर्ष या मातीची देशाची सेवा करून आपल्या मायदेशी परतलेले आहे आणि इथं आल्यानंतर गावामध्ये कीर्तन घडावं, कीर्तनाच्या निमित्तानं अन्नदान घडावं म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर मेजर साहेब, माझं सुद्धा भाग्य आहे बरं का, ही सेवा माझ्या पदरात पडली. महाराष्ट्रभर मी फिरतोय, कीर्तन करतोय, असं माझं एकही कीर्तन नाही अण्णासाहेब की ज्या कीर्तनामध्ये मी जवान सांगितला नाही, जवान मांडला नाही. जी टॉकीजला कीर्तन झालं, फक्त मराठीला कीर्तन झालं, प्रत्येक कीर्तनामध्ये मी जवान सांगितला. पण आज काय माझं भाग्य आहे, एका जवानाच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी ज्यांच्यामुळे खरं या ठिकाणी उपलब्ध झाली ते आपल्या गावचं भूषण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माजी सैनिक, ज्यांनी जीवनामध्ये अखंड देशाची सेवा केली. 2 वर्षापूर्वी मेजर साहेब रिटायर झाले. आदरणीय भाऊसाहेबजी गोडशे मेजर साहेबांनी या ठिकाणी संपर्क केला, त्यामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. खरं तर गावडे महाराज रोजच आपल्याला कीर्तन आहे, तुम्हालाही कीर्तन आहे, मलाही कीर्तन आहे, पण रोजच्या कीर्तनाला अधिष्ठान नसतं बरं का. काही काही वेळेस असं कीर्तन आम्हाला करावं लागतं ज्याची बायको ज्याला वैतागली, मी काय म्हणतो ऐका, त्याच्या वाढदिवसानिमित्त आमचं कीर्तन असतं, करावं लागतं. ज्याला दारू जास्त झाली म्हणून मेला, त्याच्या दशक्रियाला प्रवचनरूपी सेवा आम्हाला करावा. आमचं पापच होतं आलंय म्हणायचं काय. पण आजच्या कीर्तनरूपी सेवेला एक वेगळं अधिष्ठान आहे. अरे ज्यांनी या मातीची अखंड 24 वर्ष सेवा केली आणि आपल्या मायदेशी परतले, अशा एका जवानाच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. ही सेवा माझ्या पदरात पडली. खऱ्या अर्थानं हे माझं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज सेवा करण्यासाठी अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्व आपल्या गावातील ज्येष्ठ टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची आहे ते महाराष्ट्रातील नामवंत गायक, संगीत रत्न, संगीत विशारद, आळंदीचं भूषणच म्हणावं, आदरणीय उद्धव बापू शिंदे यांच्याकडे ज्यांचं संगीताचं शिक्षण झालं ते विशारद आहे. अतिशय गोड आवाज आहे. तुम्ही सुरुवातीला पाहिलं असतील, अगदी तार सप्तकमध्ये उंच ज्यांचं गाणं आहे आदरणीय गोविंद महाराज शिंदे या ठिकाणी गाण्यासाठी उपस्थित आहे. तसेच हरिभक्तपरायण, संगीत रत्न, संगीत विशारद, काय नाव बाबा,
ओमकार दादा या ठिकाणी गाण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा फार गोड आवाज आहे, तयारीचं गाणं आहे. सुंदर अशी हार्मोनियमची साथ ज्यांची आहे, ऐका. ते महाराष्ट्रातील एक नामवंत ख्यातनाम भजन सम्राट. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये असं गाव नाही की ज्या गावाला गुरुजीचं नाव माहीत नाही, ज्या गावामध्ये गुरुजीचं भजन झालं नाही आणि ज्या गावामध्ये गुरुजीचे विद्यार्थी नाही. जवळपास 100 विद्यार्थी गुरुजीकडं आता विशारद शिक्षण घेत आहे संगीताचं. असे आदरणीय आमचे गुरुच आहे. खरं तर माझं प्रथम शिक्षण गुरुजीकडेच झालेलं आहे संगीताचं. गुरुजीची खऱ्या अर्थानं गोटूमामा तारीख भेटणं सुद्धा अवघड आहे बरं का. 2-2 महिने आधी गुरुजीची तारीख घ्यावी लागते, सोपं काम नाही. पण आमच्यावर एक विशेष त्यांचं प्रेम आहे आणि प्रेमाखातीर ते म्हटले जेवणाचा कार्यक्रम आहे, मग माझे सगळे कार्यक्रम कॅन्सल, मी तुमच्याबरोबर येणार. आणि अगदी वेळात वेळ काढून गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिले. आदरणीय भाऊसाहेबजी महाराज धावडे, एकदा जोरदार गुरुजीसाठी टाळी वाजवा. खरंच आपल्या गावचं भाग्य आहे, गुरुजी आपल्या गावामध्ये आले. तुम्हाला तर गुरुजीची पेटी हार्मोनियम ऐकायला भेटणारच आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्यांची आहे, ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंग वादक, मृदुंग सम्राट, मृदुंगाचा बादशाह. आता जेवढ्या पदव्या त्यांना द्याव्या तेवढ्या कमीच आहे. फार गोड हात बाबांचा आहे, फार गोड, अगदी लग्गी चक्रधार तुम्ही मगाशी पाहिले असताना फार गोड वाजवतात. तयारीचं वादन आहे. आळंदीमध्ये आपल्या कोणते गुरुजी बोधे 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 महाराज, बोधे महाराजांचे अगदी आवडते शिष्य बरं का गावडे महाराज. अगदी अगदी भरपूर भजनं बोधेबाबांची विशाल महाराजांनी वाजवली आहे. आदरणीय ढोक महाराजांच्या संगतीमध्ये राहून महाराष्ट्रभर महाराज फिरलेले आहे. असे मृदुंग विशारद विशालजी महाराज काळे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी त्यांची मृदुंगाची साथ आहे. जोरदार त्यांना त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. तसेच आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी महाराष्ट्रातील एक नामवंत लोकप्रिय यूट्यूब चॅनल ज्ञानदीप लावू जगी, जवळपास 4 लाख सबस्क्रायबर आहे बरं का चॅनलला त्यांच्या. महाराष्ट्रातील सगळे जे टॉप कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकाराची कीर्तनं तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील. या चॅनलचे मालक आमचे अगदी जिवलग मित्र युवा कीर्तनकार फार गोड कीर्तन महाराज करतात. फार गोड त्यांची वाणी आहे, वक्तृत्व आहे त्यांचं. अगदी त्यांचे जे रील्स आहे आता सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. असे आमचे जिवलग मित्र सुरेश महाराज गावडे या ठिकाणी आवर्जून शूटिंग करण्यासाठी उपस्थित राहिले. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. विनेकरी बाबा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. गावकरी पंचकृषीतील सर्व आजी माजी सैनिक पत्रकार बंधू आणि आपल्या गावातील सर्व अगदी ज्येष्ठ अगदी मान्यवर, त्यामुळे कार्यक्रमाला लाभलेले एक अप्रतिम अवर्णनीय सौंदर्य. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. 1:15 या ठिकाणी वाजलेले आहे. बरोबर मी 2 वाजता थांबणार. 12 वाजता आपला कार्यक्रम चालू झाला होता. काळजी करायचं नाही. 2:05 तुम्ही पंक्ती धरलेल्या असणार. मी माझ्या गाडीत बसलेलो असणार. राहिलेल्या एक पाऊण तासामध्ये इतकं गोड चिंतन या अभंगाचं देणार आहे. एक वर्षभर तुम्ही कीर्तन विसरणार नाही, इतकं गोड चिंतन अभंगाचं देणार आहे. विठ्ठला विठ्ठला आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलो त्या लोकाचं नाव काय हो? तुमचा चेहरा म्हणजे माझा आरसा आहे बरं का. तुम्ही चांगला रिस्पॉन्स फीडबॅक दिला मला सांगायला मुडी. आणि तुम्ही जर खालून असं म्हशीसारखं पाहिलं ना माझ्याकडे, मी अर्धा तासात आटपून घेईल. मला पुढं लांब कार्यक्रम पुढे भिडला. ऐकाय का, रामभाऊ आणि गणपा दोघं जण पंक्तीला जेवायला बसले. रामभाऊ म्हणला, गणपा तू कोणा कोणी? तो म्हणला, मी नवरी कुणी. तू? तो म्हणला, मी नवरदेवा कुणी. वाढणार मला नालाय का हे 13वीची पंगत आहे ना. मिळच नाही ना काही दिसली पंगत पुंडली कवर. तसं हसण्यासाठी उदाहरण सांगितलं नाही मी तुम्हाला. ऐका, या उदाहरणामध्ये दोघांमध्ये ताळमेळ नाही काही. तसं 2 तास तुमच्यात माझ्यात कॉन्ट्रीब्युशन नसेल, ताळमेळ नसेल, कीर्तन करून काय उपयोग आहे. ऐका ऐका, आपण ज्या लोकात जन्माला आलो त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. ऐका बरं, देवाचा धर्म वेगळा, तुमचा आमचा धर्म वेगळा आणि साधू संतांचा धर्म वेगळा. लक्ष देऊन ऐका,
देवाचा धर्म काय आहे? धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. किंवा गीतेमध्ये सुद्धा स्वतः भगवंत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवती भारतम अभ्युत्थानम अधर्मश्यम तदात्मानं सृजाम्यहम्. देव या मृत्यू लोकामध्ये धर्माचं रक्षण, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठीच येतात बरं का. हा देवाच्या जीवनातील धर्म आहे. विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुमच्या आमच्या जीवनातील धर्म आहे का बरं का. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छले खावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. आप सातले सगळे मतभेद विसरून सर्वांशी प्रेमानं बोला, प्रेमानं वागा. ऐका, एखाद्याला तहान लागली असेल तर पाणी द्या, एखाद्याला भूक लागली असेल तर जेवण द्या. एखादा गरीब माणूस जर तुमच्याकडे आला, म्हटलं मालक मुलीचं लग्न जमलंय हो, 6 महिन्यावर लग्न आलंय, मला 2 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे, मी 6 महिन्याच्या आत तुमचे व्याजासकट पैसे परत करेन, पण आता मात्र मला 2 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे. ऐका ना, तुमच्याकडे जर पैसे असेल ना, पैसे म्हणजे कागदच आहे ना, घरामध्ये पडूनच आहे ना, ऐका त्या गरीबाला तुम्ही देऊन टाका. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला देव भेटवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच. म्हणून एकमेकाला आधार देणं, एकमेकाला मदत करणं हा खरा आपला धर्म आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. हा खरा आपला धर्म आहे. 2 नंबरचा धर्म आपला ऐका, स्त्रीचा सन्मान करणं, स्त्रीचा आदर करणं, स्त्रीचं रक्षण करणं हा सुद्धा आपला सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. मेजर साहेब, आज या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही बरं का. लहान मुलीवर अत्याचार होतात, चांगल्या माणसाची दिवसा हत्या केली जाते. खरं तर या महाराष्ट्रामध्ये शोकांतिका आहे. खरं सांगू, ज्याला बाईतली ताई कळली ना तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली प्रियसी कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळली ना तो माझा जिजाऊचा छत्रपती शोभा राजा झाला. दादा, कल्याणच्या सुभेदाराची सून सैनिकांनी पकडून आणली आणि राजाच्या समोर आणून उभी केली. ऐका, इतकी सुंदर होती, इतकी देखणी होती, इतकी रूपवान होती. राजानं तिच्याकडे पाहिलं आणि काय म्हटले राजा, ऐका बरं. राजे म्हटले, तुझ्या इतकी सुंदर जर माझी आई असती ना तर मी सुद्धा तुझ्या इतका सुंदर झालो असतो. आणि एका शत्रूच्या स्त्रीचा राजानं ओटी भरून सन्मानानं परत तिला घरी पाठवलं बरं का. मी तर असं म्हणेल,
असा राजा पुन्हा महाराष्ट्रात होणेच नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय वावा जय हो दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या नितड्या छातीवर. आपल्या नितड्या छातीवर आपल्या नितड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर. राजावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. त्याचं नाव गाजतंय किल्ल्याच्या किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की. म्हणून स्त्रीचं रक्षण करणं स्त्रीचा आदर करणं स्त्रीचा सन्मान करणं हा आपला महत्वाचा धर्म आहे. पुढचा धर्म ऐका. जीवनामध्ये नीतीने पैसे कमवणे हा सुद्धा आपला महत्वाचा धर्म आहे. मी काय सांगतो ऐका कोळगावकर. तुम्ही जर जीवनामध्ये नीतीने पैसा कमवला ना तर धोका नाही. तो पैसा घरामध्ये अखंड टिकतो बरं का दादा. पण तुम्ही जर अनितीने पैसा कमवला ना तो पैसा कधी घरात टिकत नाही बरं का. जसा आला ना तसा तो निघून जातो. फक्त क्षणिक सुख तुम्हाला देईल. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून उदाहरण ऐकलेलं आहे. सुरेश महाराज अनितीने कमवलेला पैसा कधी टिकत नाही यासाठी उदाहरण सांगतो ऐका. काय झाले गवळी होता बरं. 4 घरामध्ये दूध टाकायचं 1-1 लिटर. फार गोड उदाहरण आहे बरं. ऐकण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे. उदाहरण घरी घेऊन जा आणि कायम तुमच्या हृदयामध्ये ठेवा. एके दिवशी तो गवळी दूध टाकण्यासाठी गेला. त्यावेळेस ती ताई म्हटली गवळी दादा रोज तुम्ही आम्हाला 1 लिटर दूध देता पण आज आमच्या घरी कार्यक्रम आहे मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहे. आम्हाला 1 लिटर दूध जास्त पाहिजे म्हणजे आम्हाला 2 लिटर दूध पाहिजे. तो गवळी म्हणला ताई नाही जमणार. तुम्ही जर काल मला सांगितलं असतं तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट केली असती. आता तुम्ही अचानक सांगताय. आता जर मी तुम्हाला 1 लिटर दूध जास्त दिलं तर पुढे मला 1 लिटर दूध कमी पडेल. त्यांना नाही म्हणून सांगावं लागेल. त्यांची अडचण निर्माण होईल. त्या ताईने डोळ्यात पाणी आणलं. ती ताई म्हणली गवळी दादा काही करा पण मला आज 1 लिटर दूध जास्त पाहिजे तर उद्या तुम्ही मला दूध देऊ नका. गवळ्याला ही दया आली आणि त्यांनी काय केले त्या ताईला 1 लिटर दूध जास्त दिलं म्हणजे 2 लिटर दूध दिलं. आता त्याच्याकडे दूध राहिलं 2 लिटर. 3 घरामध्ये त्याला दूध ते टाकायचं होतं. तो विचार करू लागला 2 लिटर दूध 3 घरामध्ये टाकायचे काय करावं लागेल. काय केलं असं त्याने. तुमच्या मनात कधी चांगले विचार येतील का नाही का लगेच त्याने पाणीच टाकलं. तो गवळी सात्विक होता धार्मिक होता. तो म्हणला असं ताई शिल्लक राहिले नाही पाहिजे तर उद्या तुम्हाला 1 लिटर दूध जास्त देतो. पण कोळगावकर तुम्ही सगळे हुशार माणसं आहात.
तो गवळी सुद्धा आपल्यातलाच होता. त्यांनी काय केलं, त्या 2 लिटर दुधामध्ये 1 लिटर पाणी टाकलं आणि प्रत्येकाच्या घरी 1 लिटर दूध दिलं बरं का. आता रोज चांगलं दूध येते, एखाद्या दिवशी आलं असन पातळ, कुणी बोललं नाही, त्याला विरोध केला नाही बरं का. आता मात्र त्याला चटक लागली. त्यांनी विचार केला 4 लिटर दुधात जर मी 4 लिटर पाणी टाकले, 8 घरात मला दूध टाकता येईल, भरपूर पैसे मिळतील. त्यांनी काय केलं, 4 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकलं आणि 8 घरामध्ये तो दूध टाकू लागला. महिना झाला. आता पूर्वी काय विशाल महाराज नोटा नव्हत्या बरं का, आता नोटा आता आल्या. पूर्वी कंदार होते, नाणे. त्यांनी ते नाणे घेतले. लोक महिना झाला पगार केला होता, त्यांनी ते नाणे घेतले, किटलीमध्ये टाकले, किटली सायकलला अडकवली आणि घरी जाण्यासाठी निघाला. जाता जाता त्याला दुपार झाली, ऊनही भरपूर झालं होतं, भूकही भरपूर लागली होती, सोबत शिदोरी होती. नदीच्या कडेला एक फार मोठं झाड होतं. त्या झाडाखाली गेला, शिदोरी उघडली, पोटभर त्यानं जेवण केलं आणि तो मनामध्ये विचार करू लागला, पैसेही भरपूर मिळाले आहे, जेवणही भरपूर झालं आहे, बरं घरी जाऊन तरी काय काम आहे, इथंच थोडा आराम करू, इथंच थोडं पडू. म्हणून त्या झाडाखाली पडला. गार सावली होती, त्याला डुकला लागला. आता ऐका बरं, त्या झाडावर माकडं होती. त्या झाडावरची माकडं खाली आली. त्या माकडांनी गुरुजी ती किटली पाहिली बरं का. आता त्यांना वाटलं खायचं काहीतरी. माकडं फार विचित्र असतात. एक माकड गेलं, ती किटली घेतलं आणि नदीच्या कडेला घेऊन गेलं. दुसरं माकड आलं, ते झाकण उघडलं आणि सगळ्या माकडांनी ती नाणी अशी वाटून घेतली एक एक आणि तोंडात टाकली. पण ते काही चावे ना. माकड म्हणले हे वेगळंच दिसते का, हे काही खायचं दिसत नाही. मग काहींनी पाण्यात टाकली, काहींनी जमिनीवर टाकली. त्या नाण्याच्या आवाजानं त्याला जाग आली. पाहतो, अरे पैशाची किटली नाही. समोर माकडं दिसली, पैसे जमिनीवर पडलेले दिसले. हातात काठी घेतली, माकडाला मारण्यासाठी धावला. ऐका, सगळी माकडं झाडावर गेली. आता महत्वाचा माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका. त्यांनी सगळे पैसे गोळा केले आणि त्याच्या लक्षात आलं, जेवढे पाणी टाकून पैसे कमवले होते ना, ते पाण्यातच गेले. जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी करी बेता, उदास विचारी करी बेता, उत्तमाची गती तो एक पावे, तो एक पावे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे. त्याच्या लक्षात आलं, ऐका, जेवढे पाणी टाकून पैसे कमवले होते ते पाण्यातच गेले आणि जेवढे माझ्या खऱ्या दुधाचे पैसे होते ना, तेवढेच हातामध्ये शिल्लक राहिले. म्हणून अनितीने कमवलेला पैसा कधी टिकत नाही. जसा तो आला तसा तो निघून जाईल. फक्त क्षणिक सुख तुम्हाला देईल. म्हणून एक वाक्य मी नेहमी सांगतो, प्रत्येकाच्या खिशामध्ये 1,00,000 रुपयाचा खळखळाट असावा, पण त्या पैशामागे कोण्याही गरिबाचा तळतळाट नसावा. असा जीवनामध्ये पैसा कमवतात. महाराजांनी आताच प्रमाणे या ठिकाणी झालं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. म्हणून जीवनामध्ये नीतीनं पैसा कमवणं हा सुद्धा आपला महत्वाचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल, अरे विठ्ठल 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 विठ्ठल. पुढचा महत्वाचा धर्म ऐका. सैन्यामध्ये भरती होऊन या देशाची, या मातीची सेवा करणं हा सुद्धा अतिशय महत्वाचा धर्म आहे. काय देशभक्ती असती जवानाच्या मनामध्ये. ऐका, सीमेवर गेलेला जवान विचार करत नाही, लढता लढता जर एखादी गोळी माझ्या छातीमध्ये गेली आणि मी जर या मातीसाठी शहीद झालो तर माझ्या परिवाराचं काय होईल. 60 वर्षाची आई माझी घरी आहे, जिला डोळ्यानं दिसत नाही, डोळ्याचं ऑपरेशन डॉक्टरनं करायला सांगितलेलं आहे. 65 वर्षाचा बाप माझा घरी आहे, आयुष्यभर बापाने जीवनात कष्ट केले हो, आता काम होत नाही, शरीर साथ देत नाही,
डॉक्टरनी मणक्याचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे. काय होईल त्यांचं? माझी पत्नी, माझी मुलं वेड्यासारखी घरी वाट पाहत आहे. सीमेवरचा जवान विचार करत नाही आपल्या परिवाराचा, आपल्या आई वडिलांचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, फक्त देशाचा विचार करतो बरं का. फक्त या मातीचा विचार करतो. काय त्याग आहे जवानांचा जीवनात. म्हणून मला तर असं वाटतं, एखादा जवान जर या देशासाठी शहीद झाला ना गोटू मामा, आपण घोषणा देतो वंदे मातरम, भारत माता की जय, अमर रहे अमर रहे, अशा घोषणा आपण मोठ्याने देतो, लाखोची गर्दी करतो. पण माझं वैयक्तिक मत असं आहे बरं का मेजर साहेब, शहीद झाल्यानंतर लाखोची गर्दी करण्यापेक्षा जोपर्यंत जवान या देशाची, या मातीची सेवा करत आहे ना, ऐका, आणि सेवा करत असताना जर तो सुट्टीला घरी आला ना, गावच्या फाट्यावर त्याचं स्वागत करा बरं का. जवानाची मिरवणूक काढा, फटाके वाजवा, ढोल ताशे वाजवा. एक वेळेस देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण एखादा सीमेवरचा जवान, माजी सैनिक जर समोर येताना दिसला ना, त्याला सॅल्यूट केल्याशिवाय राहू नका दादा. जवानांच्या आई वडिलांचं दर्शन घ्या, जवानांच्या पत्नीच्या हस्ते कधीतरी तुम्ही ध्वजारोहण करा, या देशाचा झेंडा फडका. एखादा जवान जर सीमेवर जाण्यासाठी निघाला ना, तर सगळ्या गावानं त्याला वाट लावण्यासाठी जा बरं का. हा खरा आपला धर्म आहे. जवानांसारखा त्याग या जगामध्ये कुणी करू शकत नाही बरं का. मला असं वाटतंय, आज सीमेवर आमदाराचा मुलगा नाही, खासदाराचा मुलगा नाही, वकिलाचा मुलगा नाही, कीर्तनकाराचा मुलगा नाही, आज सीमेवर एका शेतकऱ्याचा मुलगा आहे बरं का. रात्रंदिवस मृत्यूशी झुंज देऊन या भारत मातेची सेवा तो करत आहे. मला असं वाटतं मेजर साहेब गुरुजी, जर भारत सरकारनं असा नियम काढला ना, ज्या घरातील एक तरी मुलगा सीमेवर आहे त्यालाच लोकसभेचं विधानसभेचं तिकीट द्यायचं. एकही फॉर्म तुम्हाला श्रीमंत माणसाचा दिसणार नाही, कारण श्रीमंत माणसं म्हणतील आम्हाला पद नको, प्रतिष्ठा नको, आमचा मुलगा सुरक्षित पाहिजे, आमचा मुलगा आमच्या घरी पाहिजे. आज शेतकऱ्याचाच मुलगा सीमेवर आहे बरं का. याचं भान या भारत देशातील सरकाराला, या भारत देशातील नेत्यांना पाहिजे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. म्हणून जवानाचा सन्मान करणं, जवानाचा आदर करणं हा आपला महत्वाचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला, अरे विठ्ठल विठ्ठल. ऐका, मी देवाचा धर्म सांगितला, मी तुमचा आमचा धर्म सांगितला. आता साधू संतांच्या जीवनातील धर्म काय आहे, तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरण. धर्माची पालना, धर्माची पालना, धर्माची पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माची पालना. वा वा वा, जय हो. धर्माची पालना, धर्माची पालना, धर्माची पालना, धर्माचे पालना. वा वा, विशाल महाराज जय हो. धर्माचे पालना, हार्मोनियमचा आवाज वाढवा, हार्मोनियम. धर्माचे पालना. हा धर्माची पालना करणे
करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हा हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे काम हेच्या करणे काम हेच्या करणे काम हेची आम्हा करणे काम 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 वा वा एकदा जोरदार टाळी वाजवा वा वा क्या बात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन साधू संतांनी जीवनामध्ये धर्माचं पालन केलं पण कसं करणे पाखंड खंडन जे पाखंडी आहे जे दुर्जन आहे जे देवाला मानत नाही संतांना मानत नाही वेदाला मानत नाही शास्त्राला मानत नाही अशा पाखंडी माणसाचं खंडन केलं बरं का त्यांना मारलं नाही मी काय म्हणतो ऐका मी तर असं म्हणेल संत देवापेक्षाही महान आहे त्याचं कारण ऐका देवाने दुर्जनाला मारलं पण संत मात्र दुर्जनाला मारत नाही पाखंडी माणसाला मारत नाही मग त्यांच्या विचाराचं खंडन करतात कशानं शब्दरूपी शस्त्राचे द्वारे इतके संत महान आहे बरं म्हणून या भारत देशाचा स्वाभिमान संत आहे आणि श्रीमंती ग्रंथ आहे बरं का आपला भारत देश इतका महान आहे जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा या भारत देशाचं 3 जण नाव वाढवतात ऐका 3 सजावत देश को सती संतवर शूर कहते हैं और 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर कहते हैं या भारत देशाचं नाव वाढवण्यासाठी दुसरा क्रमांक हा शूरांचा लागतो ये भारत देश कोई साधारण भूमि नहीं ये वीरों की भूमि है ये क्रांतिवीरों की भूमि है ये अर्पण की भूमि है तर्पण की भूमि है समर्पण की भूमि है यहाँ का कनकन कनकन शंकर है यहाँ का बिंदु बिंदु गंगा जल है हम जिएंगे भी इस भारत देश के लिए और हम मरेंगे भी इस भारत देश के लिए आशे म्हणणारे क्रांतिवीर या देशात जन्माला आले बरं जमाने भर में मिलते हैं आशिक कहीं लेकिन वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता अरे नोटों में लिपट कर सोने में लिपट कर मरे हैं कहीं लेकिन तिरंग से खूबसूरत कोई कफन नहीं होता कोई कफन नहीं होता काही क्रांतिवीर आहे काही जीवन आहे काही जीवनात त्याग आहे काही धर्माचं पालन आहे का शूरांचा दुसरा क्रमांक लागतो ऐका भगत सिंगांना पाहण्यासाठी पाहुणे आलते बरं का आईने 50 रुपयाची नोट भगत सिंगाच्या हातावर दिली आणि सांगितलं भगत जा 50 रुपयाचा बाजार घेऊन ये भगत सिंग म्हटले आई बाजार कशासाठी म्हटले राजा तुला पाहण्यासाठी पाहुणे आले आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे जा लवकर बाजार घेऊन ये ऐका भगत सिंगांनी ती 50 रुपयाची नोट हातावर घेतली आणि बाजार आणण्यासाठी गेले आणि बाजारात गेल्यानंतर ऐका बरं भगत सिंग त्या 50 रुपयाच्या नोटेकडे पाहायचे पिशवीकडे पाहायचे आणि विचार करू लागले थोडं वाजवलं तरी चालेल विचार करू लागले आता जर मी या 50 रुपयाचा बाजार घेऊन घरी गेलो तर आई स्वयंपाक करेल पाहुणे जेवण करतील मला पसंत करतील माझं लग्न होईल आणि मला आयुष्यभर बाईचं ऐकावं लागेल मला बाईचं नाही मला या भारत आईचं ऐकायचं आहे मी बाईसाठी जगणार नाही मी या भारत आईसाठी जगणार आहे लहानपणीच माती हातामध्ये घेऊन मी शपथ घेतलेली आहे इथून पुढे जगणार तुझ्यासाठी
आणि मरणार सुद्धा तुझ्यासाठी। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो आँखों में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। लहानपणीच मी शपथ घेतलेली आहे। भगतसिंग घरी गेले नाही, क्रांतिवीराच्या संघटनेमध्ये सामील झाले। संसदेवर त्यांनी बॉम्ब टाकला म्हणून इंग्रज सरकारने त्यांना अटक केलं आणि अटक करून त्यांना लाहोरच्या जेलमध्ये ठेवलं आणि 10 दिवसानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली। ऐका बरं, ज्यावेळेस भगतसिंगांना भेटण्यासाठी त्यांची आई आली ना, आईने भगतसिंगांना पाहिलं, जेलमधली टोपी, जेलमध्ये कपडे, आईने हंबरडा फोडला, रडू लागली आई। भगतसिंग म्हटले, माँ रोते नहीं, तू वीरों की माँ है, तू क्रांतिवीरों की माँ है, आई तू रडू नको ग। भगतसिंग आपल्या आईला सांगतात, आई ज्यावेळेस मला फाशी दिली जाईल ना, त्या दिवशी माझी लाज घेण्यासाठी तू येऊ नको बरं, मग माझ्या काकांना पाठव। तू जर लाज घेण्यासाठी आली ना, तुझं अंतकरण भरून येईल, तू हंबरडा फोडशील आई, तू रडशील। आणि तुला रडताना पाहिलं ना आई, मला सुद्धा रडू येईल आई। आई मला रडत फासावर जायचं नाही आई, आई मला हसत फासावर जायचं आहे। आई या हरामखोर इंग्रजाला कळू दे, या भारत देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्व नाही, तर हा देश स्वतंत्र होणं महत्वाचं आहे। आई तू येऊ नको आहे। काय क्रांतिवीराचे विचार आहे ऐका। फासावर जाण्याच्या आदल्या दिवशी भगतसिंग जेलमध्ये व्यायाम करत होते। जेलरने विचारलं, भगतसिंग उद्या तुला फाशी होणार आहे, व्यायाम कशासाठी केला जातो? अरे व्यायाम तर शरीरासाठी केला जातो ना, उद्या तर तू फासावर जाणार आहे। काय भगतसिंगाचं उत्तर आहे ऐका। भगतसिंग म्हटले, जेलर साहेब बरोबर आहे, उद्या मी फासावर जाणार आहे। व्यायाम शरीरासाठी केला जातो, शरीर चांगलं राहण्यासाठी केला जातो। पण खरं सांगू जेलर साहेब, माझी आई ना रोज देवाची पूजा करते बरं। बागेमध्ये जाते, एका टोपलीमध्ये फुलं घेऊन येते, पण सगळी फुलं देवाला वाहत नाही हो। त्या टोपलीतील एक स्वच्छ फुल काढते, एक ताजं फुल काढते आणि ते देवाला वाढते। जेलर साहेब फरक एवढाच आहे, माझ्या आईचा जो देव आहे ना, तो मंदिरातला देव आहे, आणि माझा जो देव आहे ना, ही भारत माता माझी देव आहे। पण माझ्या आईकडे जाताना मी नाराज होऊन कसा जाऊ, मी उदास होऊन कसा जाऊ, मी फ्रेश होऊन जाणार, मी ताजं होऊन जाणार, मी हसत देशासाठी फासावर जाणार। आणि ऐका, फाशीचा दिवस उजडला, जेल मधली सगळी कैदी रडत होती बर का, सगळी रडत होती। अरे 23 वर्षाचा तरुण बांड मुलगा या देशासाठी, या मातीसाठी फासावर चाललाय। अरे हे का फासावर जाण्याचं वय आहे? अरे काय देशभक्ती आहे, काय देशावर प्रेम आहे? सगळे रडत होते, जेलर रडत होता, इंग्रज अधिकारी सुद्धा रडत होते। पण ऐका, भगतसिंग मात्र हसत हसत फासावर चालले होते। हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। ओ दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। हो ला 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 ला।
ला 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 आ आ दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. भगतसिंग मात्र हसत हसत फासावर चालले होते. ऐका, हे दृश्य इंग्रज अधिकाऱ्यांनी पाहिलं आणि एका इंग्रज अधिकाऱ्यांनी भगतसिंगांना विचारलं, भगतसिंग थोड़ी ही देर में आप मरने वाले हैं, फांसी का फंदा आपके गले में पड़ने वाला है, आपको डर नहीं लगता. काय भगतसिंगाचं उत्तर आहे ऐका. भगतसिंग म्हटले, खरं सांगू आम्ही फार भाग्यवान आहोत, भारत देशात जन्माला आलो. प्रत्येक माणूस जन्माला येतो तो मरण्यासाठीच ना. एक ना एक दिवस हा मातीचा देह मातीमध्येच मिसळणार आहे ना, पण आम्ही मातीत मिसळणार नाही. मग या भारत मातीसाठी मरतोय हा अभिमान आम्हाला आहे. अरे आज एक भगतसिंग फासावर चाललाय, पण उद्या याच मातीतून 1000 भगतसिंग तयार होतील आणि या भारत देशाला इंग्रजाच्या पारतंत्र्यातून मुक्त करतील, इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त करतील. आणि अक्षरशः हसत हसत देशासाठी मातीसाठी भगतसिंग फासावर गेला. काय त्याग आहे जवानांचा, शूरांचा या देशासाठी, या मातीसाठी. म्हणून तर दुसरा क्रमांक त्यांचा लागतो बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि पहिला क्रमांक या भारत देशाचं नाव वाढवण्यासाठी लागतो संतांचा. कारण संत आले तुमच्या आमच्यासाठी, संत राहिले तुमच्या आमच्यासाठी, आणि शेवटी संत गेले ते सुद्धा तुमच्या आमच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कष्टविधी पर उपकार, देह कष्टविधी पर उपकार, देह कष्टविधी पर उपकार, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, वा 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 जय हो हरिबोल. कष्टविधी पर उपकार, देह कष्टविधी पर उपकार, देह कष्टविधी पर उपकार, परोपकार परोपकार परोपकार. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी. संत वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये धर्माचं पालन करण्यासाठी, मी काय म्हणतोय ऐका, पाखंडाचं खंडन करण्यासाठी, भगवंताच्या नामाचं बीज वाढवण्यासाठी आले आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पण त्यासाठी धर्माचं काम करत असताना कोणी विरोध केला, कोणी आडथाळ आणला, तर तुकोबराय सांगतात आमच्याकडे शस्त्र आहे. कोणतं? तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे. जसा बाण जसा तीक्ष्ण असतो ना, तशी संताची उत्तर सुद्धा तीक्ष्ण आहे. शब्दरूपी बाण संत घेऊन फिरतात. आणि तुकोबराय सांगतात धर्माचं पालन करत असताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अभंगाचं शेवटचं नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही बिड भाड, नाही बिड भाड, नाही बिड भाड, नाही बिड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड. तुका माने शाळा थोर, तुका माने शाळा थोर, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम,
बीज वाढवा नाम 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 रे नाम रे नाम रे 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 नाम रे रा रे 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 नाम बीज बांधवावे नाम वाह गुरुजी जय हो क्या बात है राना रे राम रे जय हो आना रे धप मग रे ग धप मग नी धप मग रे ग सारे सगम पद नी द रे रा रे 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 रा सरे ग नि ध नि ध नि ध पद म सारे गा रे गा मा प ध प रे मा गा ग रे सा रे ध रे ग रे मा गा मा गा रे सा सा रे सा नि प म म ध नि सा नि प म ग सा ग प म प सा ग प म प सा ग प म प प ध म प ग म ग रे सा रे सा सा रे ग रे ग मा प ध प ध नि ध नि सा पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा नाके तिटका ने पति ताके तिटका जनन धा नाके तिटका ने पति ताके तिटका जनन धा नाके तिटका ने पति ताके तिटका जनन धा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा कम 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 पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा सा नी पड़ी सा नी पड़ी सा नी पड़ी सा कम 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 पड़ी सा 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 जोरात वाजवा सर्वांनी. दबावे नाम वावे नाम हे जी आमा करणे काम हे जी आमा करणे एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा सर्व कलाकारासाठी. ही सोपी गोष्ट नाही बरं ते गाणे, त्यासाठी रियाज लागतो, सोपी गोष्ट नाही. एकदा सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी ए टू झेड. पाठीमागं पाठीमागं पाराव पाराव बसले, पाराव पाराव. ते काय पाकिस्तान मधले काय वर करा. वा 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 वा. इतकं गोड भजन करायचं, इतकी गोड टाळी वाजवायची. ऐका ऐका, तुमच्या टाळीचा आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. ऐका ऐका, इतकं गोड सर्वांनी भजन करायचं. एका जवानाच्या सेवा निवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. ज्यांना देशावर प्रेम आहे त्यांनी सर्वांनी हाताने टाळी वाजवून भजन करायचं आहे. विठ्ठल माझा माझा
माझा माझा माझा माझा वा 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 वा, जय हो हरी बोल. विठोबा रखुमाई, अरे विठोबा विठोबा रखुमाई, 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 हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय. टाळी टाळी सर्वांनी टाळी जय हो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा 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 विठोबा. शेवटचे फक्त एक 5 मिनिटं तुमचे घेतो. 5च मिनिटात मी थांबणार आहे. ऐका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. एका जवानाच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. ऐका. धर्माचं पालन करणं कशाला म्हणतात हे सीमेवरच्या जवानाकडून आपण शिकलं पाहिजे. बरं काय. काय जवानाचं जीवन आहे, काही त्याग आहे, काही देशासाठी समर्पण आहे. ऐका. एक 5 मिनिटं फक्त कोणी विक्षेप करू नका. ऐका. झालं माझी सेवा. 2020 मध्ये कोरोना आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद होतं. ऐका बरं. विमान बंद होती, रेल्वे बंद होती, एसटी बंद होती, रिक्षा बंद होती, मंदिरं बंद होती, कीर्तन बंद होती. ज्याला 50,000 पगार काय तोही घरी होता आणि ज्याला 1 लाख पगार काय तोही घरी होता. संपूर्ण देश थांबला होता. संपूर्ण भारत देशाला सुट्टी होती. पण तुम्ही कधी विचार केला नाही, एक जणाला सुट्टी नव्हती, तो म्हणजे सीमेवरचा जवान. तो तिथं सीमेवर उभा होता. बरं का. काय त्याग आहे जवानांच्या जीवनामध्ये. ऐका. विशाल महाराज. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बैरेवाडी नावाचं गाव आहे. ऐका बरं. आणि त्या बैरेवाडी गावचा सुपुत्र ऋषिकेश जोंधळे अवघ्या 20 वर्षाचा तरणा बांड मुलगा अण्णासाहेब या देशासाठी, या मातीसाठी शहीद झाला. कोळगावकर इतका श्रीमंत घरचा मुलगा होता. घरी 50 एकर जमीन होती. बरं. 2 मेडिकल होती. पण रोज ऋषिकेश व्यायाम करायचा, रनिंग करायचा, अभ्यास करायचा. त्याची इच्छा होती आर्मीमध्ये जायचं, या देशाची, या मातीची सेवा करायची. रोज व्यायाम करायचा. एके दिवशी बापाने विचारलं, ऋषी अरे एवढा व्यायाम कशासाठी करतो रे? ऋषी म्हटलं, बाबा मला आर्मीमध्ये जायचं आहे बाबा, मला देशाची, या मातीची सेवा करायची आहे बाबा. बाप म्हटला, राजा 50 एकर जमीन आहे रे आपल्याला. एकरी 100 टन ऊस आपला जातो. 5000 टन आपला ऊस जातोय. 2000 रुपयांनी जरी भाव धरला तर 1 कोटी आपल्या ऊसाचे होतात रे. 2 मेडिकल आहे. पैशाची कमी नाही आपल्याला.
नको जाऊ आर्मीमध्ये, नको जाऊ तू सीमेवर. अरे एकुलता एक मुलगा आहे तो आमचा. मुलगा म्हटला नाही बाबा, माझी इच्छा आहे, जाणार तर मी आर्मीमध्येच जाणार, या देशाची सेवा करणार. योगायोगानं ऋषिकेश सैन्यामध्ये भरती झाला. ज्यावेळेस तो सीमेवर जाण्यासाठी निघाला ना, ऐका कोळगावकर, आई रडत होती, बाप रडत होता, बहीण रडत होती. रडण्याचं कारण ही तसं होतं बरं. एकुलता एक मुलगा होता, घर सोडून कधी बाहेर गेला नव्हता, पहिल्यांदाच घर सोडून चालला होता आणि ते बी सीमेवर चालला होता. काळजीपोटी आई रडत होती, सगळे रडत होते, पण ऋषिकेश मात्र हसत होता बरं का. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण त्याची इच्छा पूर्ण झाली होती. थोडा आवाज कमी करा विशाल महाराज त्याचा. ऋषिकेश सीमेवर गेला, 2 वर्ष या देशाची, या मातीची सेवा केली. 1 वर्ष झालं त्याला सुट्टी मिळली नाही, घरी येता आलं नाही, आईची भेट झाली नाही, वडिलांची भेट झाली नाही, बहिणीची भेट झाली नाही. 2020 साली मार्च महिन्यामध्ये त्याला सुट्टी मिळली 1 वर्षानं बरं घरी जाण्यासाठी. पण अचानक मेजर साहेब कोरोना आला आणि मिळालेली सुट्टी सुद्धा कॅन्सल झाली. दिवाळीच्या सणाला कोरोना थोडा कमी झाला आणि पुन्हा 20 जवानांना सुट्टी मिळली आणि त्यामध्ये त्या ऋषिकेशचं नाव आलं होतं. इतका आनंद ऋषिकेशला झाला. अरे 1 वर्षानं मी घरी जाणार आहे, 1 वर्षानं मी आईला भेटणार आहे, 1 वर्षानं मी बाबाला भेटणार आहे, 1 वर्षानं मी बहिणीला भेटणार आहे. पहिला फोन ऋषीने आपल्या बाबांना केला, बाबा बाबा मी उद्या घरी येतोय बाबा, मला सुट्टी मिळाली आहे बाबा. हे शब्द बापानं ऐकले, इतका आनंद बापाला झाला. अरे 1 वर्ष बापानं मुलगा पाहिला नव्हता, बहिणीने तिचा भाऊ पाहिला नव्हता. 1 वर्षानं मुलगा घरी येतोय. बापानं सगळ्या गावामध्ये सांगितलं, उद्या माझा ऋषी घरी येतोय, उद्या माझी खरी दिवाळी आहे. आई तर रात्रभर झोपली नाही हो. ऐका ऐका, जे जे ऋषीला आवडत होतं ना ते सगळं आईने बनवलं. बहीण तर सकाळीच उठली, शहरामध्ये गेली आणि चांदीची राखी घेऊन आली. रक्षाबंधनला ऋषी घरी आला नव्हता. सगळी तयारी झाली, मित्रांनी तयारी केली. ऋषिकेश फाट्यावर आला, त्याची मिरवणूक काढायची, फटाके वाजवायचे, गळ्यामध्ये हार घालायचे, सगळी तयारी झाली. पण काय त्याग आहे जवानांचा. ऐका, फोन ठेवल्यानंतर ऋषिकेशनी संध्याकाळी दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्याला तोंड देत असताना 2 दहशतवाद्याच्या गोळ्या ऋषिकेशच्या छातीमध्ये गेल्या आणि ऋषिकेश जमिनीवर पडला. शेवटच्या क्षणाला गुरुजी ऋषिकेश म्हणत होता, त्यांच्या वडिलांची मुलाखत मी ऐकली, मला जगायचं आहे रे, मला घरी जायचं आहे, मला आईला भेटायचं आहे, मला वडिलांना भेटायचं आहे. पण ती गोळी वर मी लागलेली होती. या मातीला मुजरा केला, माती आपल्या कपाळाला लावली आणि ऋषिकेशने आपला प्राण सोडला. ज्यावेळेस ही बातमी गावात कळाली ना, कोणाच्याच घरी चूल पेटली नाही बरं का, नाही पेटली. कोणाच्या घरावर दिवे लागले नाही, कोणी फटाके वाजवले नाही. संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली. आता कोण सांगणार त्या परिवाराला, अरे तुमचा मुलगा या देशासाठी, या मातीसाठी शहीद झाला रे, आता परत तो कधीच येणार नाही. दुसऱ्या दिवशी तिरंग्यामध्ये गुंडाळून ऋषिकेशची पार्थिव विमानानं गावामध्ये आले. ज्यावेळेस बापाला कळलं माझा मुलगा या देशासाठी, या मातीसाठी शहीद झाला, धाड दिशी बापानं अंग जमिनीवर टाकून दिलं. बाप बेशुद्ध पडला. धक्का सहन झाला नाही बापाला. ज्यावेळेस आईला कळलं, अरे माझा काळजाचा मुलगा तुकडा, एकुलता एक मुलगा या देशासाठी, या मातीसाठी शहीद झाला. ऐका ऐका, आई ऋषिकेशच्या प्रेताजवळ आलं, पाहिले आणि हंबरडा फोडून रडू लागली. हो आई, ऋषी, हे ऋषी बघ ना रे, मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली रे ऋषी, तू येणार होता ना ऋषी, बघ ना रे दादा, उठ ना रे बाळा, तू झोपलाय काय ऋषी, 1 वर्षानं तू घरी आला रे ऋषी. आई रडत होती. बहीण पळत आली, दादा, ए दादा बघ रे, मी तुझ्यासाठी चांदीची राखी आणलेली शहरातून, उठ ना दादा, आज भाऊबीज आहे रे दादा, तुला ववळायचं आहे. कोणी सांगायचं त्या बहिणीला, तिचा भाऊ अरे या देशासाठी, या मातीसाठी शहीद झाला.
फार 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 लांब निघून गेला रे. तिथं कोणती चिठ्ठी जात नाही, कोणता संदेश जात नाही. आता तिचा दादा तिला आयुष्यात कधीच दिसणार नाही दादा. म्हणून फार मोठा त्याग जवानांचा जीवनामध्ये आहे. विशाल महाराज बंद करा. म्हणून आयुष्यामध्ये कधी जवानांना विसरू नका. पण एका जवानाचे वडिलाचे विचार काय असतात ऐका. ऋषिकेशचा अंतविधी झाल्यानंतर अण्णासाहेब भारत सरकारनं तिरंगा आणि मिलिटरीची कपडे ऋषिकेशच्या वडिलाच्या हातावर दिले. त्यावेळेस त्यांना एका पत्रकाराने विचारलं ऋषिकेशच्या वडिलांना, आता तुम्ही काय करणार या कपड्याचं. काय जवानाच्या वडिलाचे विचार असतात ऐका. ऋषिकेशचे वडील म्हणले, खरं सांगू देवानं मला एकच मुलगा दिला हो. आणखी एक मुलगा दिला असता ना तर त्याला ही कपडे घातली असती आणि त्याला ऋषीच्या जागेवर सीमेवर पाठवलं असतं. काय जवानाच्या वडिलाचे विचार आहेत आता. म्हणून कित्येक जवान या देशासाठी मातीसाठी कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाले, 26 अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले, पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झाले. रोज जवान सीमेवर शहीद होतोय. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, आयुष्यामध्ये कधी जवानांना विसरू नका. आए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. क्या वीर थे वो दीवाने, क्या वीर थे वो अभिमानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली. यथा सांग यथा अवकाश. माझ्या अल्पशा बुद्धीनं, ज्ञानोबराच्या कृपेनं, हनुमंतराच्या कृपेनं, माझे गुरु आदरणीय रामायणाचार्य पारसजी महाराज मुत्था यांच्या कृपा आशीर्वादानं या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. सेवा करत असताना मुखातून चुकीचा शब्द, चुकीची ओवी आली असेल, कोणाचं अंतकरण दुखावलं गेलं असेल, उदार अंतकरणातून माफ करा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा बिचुका पावली, आणि ते चोज करोनी माऊली विजय जीवी. म्हणून आयुष्यामध्ये कधी सीमेवरच्या जवानांना विसरू नका. 2 जणांना कधी विसरू नका. या पोस्टरवर नावच आहे, जय जवान आणि जय किसान. म्हणून जेवण करत असताना शेतकऱ्याला विसरू नका आणि झोपताना सीमेवरची जवानाची आठवण काढल्याशिवाय राहू नका. महाराष्ट्रभर फिरतोय, कीर्तन करतोय आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकारानं सुरेश महाराज जवानावर 5 मिनिटं तरी बोललं पाहिजे बरं का. कारण ते आहे सीमेवर. म्हणून आज आपण कीर्तन करू शकतो, आज आपण दिवाळी दसरा सण साजरे करू शकतो, आज आपण सर्वजण आनंदाने सुखाने जीवन जगू शकतो. सीमेवरचा जवान जर तिथून बाजूला झाला ना, आपण कीर्तन करू शकत नाही, आपण दिवाळी दसरा सण साजरे करू शकत नाही, आज आपण सुखाने जीवन जगू शकत नाही. जवानाचे फार मोठे उपकार आहे. आज आपल्या गावचं भूषण, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आपल्या गावचे भूमिपुत्र सुभेदार अण्णासाहेब भाऊसाहेब गोडसे पाटील. 24 वर्षे यांनी देशाची मातीची सेवा केली. अतिशय खडतर भागात सेवा केली, बर्फामध्ये सेवा केली, डोंगरामध्ये सेवा केली, लाईन ऑफ कंट्रोल जम्मू काश्मीरमध्ये सेवा केली.
आणि 24 वर्ष सेवा करून 31 जानेवारीला ते सेवानिवृत्त झाले. अगदी सुखरूप सुरक्षित आपल्या मायदेशी, आपल्या घरी, आपल्या गावाकडे परतले. म्हणून गावानं, परिवारानं, नातेवाईकांनी त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. साहेबांनी 24 वर्ष देशाची सेवा केली. आता विनंती आहे, आता गावाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं देवाची सेवा करा, परमार्थ करा. सेवा करण्यासाठी साहेबांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो ज्ञानोबराय चरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आपल्या गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सरपंच आहे, उपसरपंच आहे, चेअरमन आहे, सभापती आहे, आमचे गोटू मामा आहे, मेजर साहेब आहे, अनेक या ठिकाणी साहेबांचे मित्र कंपनी, आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही. पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सुरेश महाराज या ठिकाणी, ज्ञानदीप लाऊ जगी हा यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्रायबर करा. गुरुजीही या ठिकाणी उपस्थित राहिले. गोविंद महाराज असतील, ओमकार महाराज असतील, विशाल महाराज असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. खऱ्या अर्थानं जर झालेल्या कीर्तनरूपी सेवेचं पुण्य जर खऱ्या अर्थानं कोणाच्या चरणी अर्पण करायचं असेल ना, तर या देशासाठी, या मातीसाठी, ज्या जवानांनी शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीमध्ये घुसून घेतल्या आणि या देशासाठी, या मातीसाठी शहीद झाले, अशा शहीदांच्या चरणी माझ्या सेवेचं पुण्य अर्पण करतो. दादा फार मोठा त्याग त्यांचा आहे. म्हणून आवो झुककर सलाम करे उन्हें, जिनके हिस्से में मुकाम आया है, खुश नसीब एव खून जो देश के काम आया है, जो देश के काम आया है. भारत माता की जय, वंदे मातरम. विठ्ठल जय जय हा, विठ्ठल. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोललेले पुरे देवा कोडे वतर करा.